काही वेळा तुम्हाला पिक्चरचा ठराविक पोर्शन दाखवायचा असतो. तसे करण्यासाठी पिक्चर सिलेक्ट करा. फॉर्मॅट टॅबमध्ये जा आणि साइज ग्रुपमधून क्रॉपवर क्लिक करा. सिलेक्टेड पिक्चरच्या भोवती ब्लॅक क्रॉप हँडल्स दिसतील. क्रॉप करण्यासाठी हँडल आत किंवा बाहेर ड्रॅग करा. त्यामुळे पिक्चरचा व्हिजिबल एरिया बदलला जाईल. तसेच हाईट अँड विड्थ बॉक्सेसमध्ये योग्य ती संख्या एंटर करा. ॲडव्हान्स साइज सेटिंगसाठी साइज ग्रुपमधील डायलॉग बॉक्स लॉन्चरवर क्लिक करा आणि गरजेनुसार लेआउट डायलॉग बॉक्समधील विविध ऑप्शन वापरा. आत्तासाठी कॅन्सलवर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा. क्रॉपिंग मोडमधून बाहेर पडण्यासाठी पिक्चरच्या बाहेर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की फॉर्मॅट टॅब आता ॲक्टिव्ह नाहीये. फॉर्मॅट टॅब पुन्हा ॲक्टिव्हेट करण्यासाठी पिक्चर सिलेक्ट करा. ॲक्सेसिबिलिटी ग्रुपमध्ये प्रत्येक पिक्चरला किंवा ऑब्जेक्टला टेक्स्ट ॲड करण्यासाठी अल्ट टेक्स्ट कमांड वापरली जाते. हा टेक्स्ट वाचू न शकणाऱ्या लोकांसाठी स्क्रीन रीडरने वाचला जातो. कमांडवर क्लिक करा आणि अल्ट टेक्स्ट पेनमध्ये टेक्स्ट टाईप करा. पेन क्लोज करण्यासाठी क्लोज आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही स्टाईल अप्लाय करून पिक्चरचा लुक बदलू शकता. विविध पिक्चर स्टाईल बघण्यासाठी पिक्चर स्टाईल्स ग्रुपमध्ये मोर ॲरोवर क्लिक करा. स्टाईल सिलेक्ट केल्यावर तुम्हाला ती पिक्चरला अप्लाय झालेली दिसेल. तुम्ही पिक्चर बॉर्डरला कलर, विड्थ आणि लाईन स्टाईल अप्लाय करू शकता. कलर अप्लाय करण्यासाठी पिक्चर सिलेक्ट करा. मग पिक्चर बॉर्डर ड्रॉपडाऊनवर क्लिक करा आणि स्टँडर्ड कलर सिलेक्ट करा. लाईन स्टाईल अप्लाय करण्यासाठी पुन्हा पिक्चर बॉर्डर ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. कर्सर वेटवर न्या आणि स्टाईल सिलेक्ट करा. तुम्ही रिमूव्ह बॅकग्राऊंड वापरून पिक्चरचे नको असलेले भाग काढून टाकू शकता. ॲडजस्ट ग्रुपमध्ये रिमूव्ह बॅकग्राऊंडवर क्लिक करा. जो भाग तुम्हाला ठेवायचा आहे त्यासाठी मार्क एरिया टू रिमूव्हवर क्लिक करा आणि मग तो एरिया पिक्चरवर मार्क करा. आता कीप चेंजेसवर क्लिक करा. तुम्ही पिक्चरमध्ये चेंजेस पाहू शकता. करेक्शन्स पिक्चरचे ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, शार्पनेस चांगले करते. हे टूल वापरून बघा आणि पहा पिक्चर कसं दिसतं ते. पिक्चरचा कलर बदलायचा असेल किंवा डॉक्युमेंट थीमला साजेसा कलर पिक्चरला द्यायचा असेल तर ॲडजस्ट ग्रुपमधून कलर ऑप्शन वापरू शकता. तुम्हाला सॅच्युरेशन, टोन बदलण्यासाठीचे त्याचप्रमाणे पिक्चर रिकलरसाठीही ऑप्शन दिसतील. तुम्ही पिक्चर स्केच किंवा पेंटिंगसारखे दिसण्यासाठी त्याला इफेक्ट देऊ शकता. यासाठी आर्टिस्टिक इफेक्टवर क्लिक करा आणि तुम्हाला आवडेल तो इफेक्ट निवडा. काही वेळा पिक्चर खूप मोठे असते आणि तुम्हाला डॉक्युमेंट ऑनलाईन शेअर करता येत नाही. तुम्ही कॉम्प्रेस पिक्चर्स वापरून साईज रिड्यूस करू शकता. विंडोमध्ये आपण डिफॉल्ट सेटिंग आत्ता तसेच ठेवू आणि ओकेवर क्लिक करू. जर तुम्हाला डॉक्युमेंटच्या सेक्शनसाठी दुसरे चांगले पिक्चर सापडले, पण तुम्ही या पिक्चरमध्ये काही चेंजेस आधीच केलेले आहेत आणि तुम्ही हे पिक्चर असेच डिलीट करून नवीन पिक्चर इन्सर्ट केले, तर सर्व चेंजेस तुम्हाला परत करावे लागतील. पण यापेक्षा एक चांगला पर्याय आहे. तो म्हणजे चेंज पिक्चर वापरणे. ऑप्शनवर क्लिक करा. लिस्टमधील सिलेक्ट फ्रॉम फाईलवर क्लिक करा. विंडोमध्ये योग्य ते फोल्डर ब्राउज करा. पिक्चर सिलेक्ट करा आणि मग इन्सर्टवर क्लिक करा. आता तुम्ही जुने पिक्चर नवीन पिक्चरने रिप्लेस झालेले बघू शकता. त्याचप्रमाणे जुन्या पिक्चरचे फॉर्मॅटिंग नवीन पिक्चरला लागू झालेले दिसेल. रिसेट पिक्चर वापरून तुम्ही सर्व फॉर्मॅटिंग चेंजेस डिस्कार्ड करू शकता. हे होतं पिक्चरसाठीच्या फॉर्मॅट टॅबबद्दल. आता ते ॲक्टिव्हेट करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. ऑनलाईन पिक्चर्स टूल हे पिक्चर सर्च करून तुमच्या डॉक्युमेंटमध्ये ॲड करण्यासाठी चांगले टूल आहे. विंडोमधून कॅटेगरी सिलेक्ट करा
आणि मग पिक्चर सिलेक्ट करा. आता इन्सर्ट क्लिक करा. ऑनलाईन पिक्चर इन्सर्ट झालंय. मागे बघितल्याप्रमाणे पिक्चर फॉर्मॅटसाठी तुम्ही फॉर्मॅट टॅबमधील विविध पर्याय वापरू शकता.